हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स मी साक्षी. आज सकाळी मी लवकर उठली कारण की मला माझ्या फ्रेंड्सबरोबर ट्रेकिंगला जायचं होतं. पण माझ्या बंगलोचे कीज नव्हते भेटत, तर मी बाउंड्रीवरून उडी मारून आलेली. तर मी माझ्या फ्रेंड्सची खूप वाट बघत होती आणि थोडं मला असं मूडच गेलेलं की यार काय चाललं आहे, हे येत पण नाही आहे. मग थोडं थांबल्यानंतर त्या फायनली आल्या. मग आम्ही निघालो. मग आम्ही पेट्रोल भरायला थांबलो एका जागेवर. आणि ही आहे माझी फ्रेंड न्यांदा आणि ही आहे माझी फ्रेंड भाग्यश्री. मग आम्ही फुल सही जात होतो. आणि सकाळचं वातावरण खूप असं ब्लूइश व्हायलेटिश स्काय होतं. खूप छान होतं. आणि आहे आमचं पाथर्डी फाटा, जिथून मी कसाऱ्याला असं जाताना बस किंवा टॅक्सी घेते तिथून. आणि इथले स्ट्रीट लाईट्स खूप असे मस्त दिसत होते, सही दिसत होते. आणि ते आहे डोंगर जिथं आम्हाला जायचं आहे. ते लाईट्स दिसतात ना, ते तिथं जायचं आहे. ते आहे पांडवलेनी केव्स. आम्ही फुल स्पीडनी असं जात होतो. बट जात पण होतो स्पीडनी, बिकॉज ये जानबूझ के भाग्यश्री धीरे चला रही थी, अंधेरा था इसलिए. आणि हे माझे फ्रेंड्स कुत्र्यांपासून घाबरत असे खूप स्पीडनी जात होतो. गाईस, ट्रेकिंगचं मिनिंग काय असतं अँड ट्रेकिंग विथ फ्रेंड्सचं मिनिंग काय असतं की सोबत चढतो आहे. नाही, भाग्यश्री एका टोकाला, त्याच्यामध्ये न्यांदा, लास्टला मी लास्टला यासाठी होती कारण की डॉग्सची यांना भीती पण वाटते. प्लस मी बोलली की माझ्याहून नाही चढायला जमणार एवढ्या लवकर, कारण की मी थकून जाईल ना, मी इथंच बसून घेईल. सो मग आम्ही हळूहळू करून वरती चढत होतो. अँड हे ट्रीजला लीव्स नव्हते, बट सही दिसत होतं. अँड फायनली वी रीच्ड देअर. आणि हे आहेत केव्स. आणि आम्ही खूप एक्सप्लोअर करत होतो. आम्हाला तिथं म्हणजे चाफ्याचे झाडं आणि फ्लोरल ट्रीज पण होते तिथं. आणि मी ही जी तुम्हाला केव्स दाखवते इथं इंट्रोड्यूस करते केव्सला. फ्रेंड्सबरोबर जाण्याची एक वेगळीच मजा राहते, कारण की आपली वाईब त्यांना म्हणजे खूप अशी मॅच होऊन जाते. आणि मजा पण खूप येते, कारण की मेमरीज असतात आपले. आपण एका वेगळ्या अननोन सिटीमध्ये जातो आणि तिथं त्यांच्याबरोबर जे एन्जॉय करतो. कॉलेज लाईफ इट इज द वन थिंग जी परत येत नाही. तसं तर परत कुठल्याच गोष्टी येत नाही, बट इट इज व्हेरी मच अ मॅजिकल अँड आठवण ठेवणाऱ्यातली गोष्ट आहे हे. आणि भाग्यश्री तर न्यांदाला सोडतच नव्हती. आय वॉज की मैं क्या करूँ, मैं मतलब बस व्लॉगिंग के लिए बनी हूँ. मग मी विचार केला की जाने दो, चलो तुम दोनों, मैं व्लॉगिंग ही कर लेती हूँ, वही ठीक है. मग त्यानंतर आम्ही एका जागेवर बसून घेतलं, पाणी पिलं आणि बोलतच होतो की किती भारी वाटते वरती येऊन. आम्ही काही सेल्फीज काढले, सनराईजचे सेल्फीज काढले आणि कानात फुल अटकवून पण आम्ही फोटोज काढले. वी एन्जॉय ईच अदर्स कंपनी. आमचा हा ट्रायो आहे ना, इट्स फुल ऑफ एकाच एक कॅरेक्टर आहेत. तसं 5 जणींचा ग्रुप आहे, बट आम्ही तिघीच निघतो कुठं पण जायला, कारण की त्या दोघी बाकीच्या अलाव पण नाही करत. कधी ते पण येत नाही स्वतःच्या मनाने. आणि ही भाग्यश्री एवढं जे हाफा टाकत जे आलो आहे ना आम्ही, हिनीच बसून घेतलं. मग आम्ही त्या थंडगार हवेत बसून खूप साऱ्या गप्पा मारल्या, कॉलेजच्या गप्पा, घरच्या गप्पा, आणि सगळ्यांची ॲक्टिंग पण केली, मिमिक्री केली, ज्यावर आम्ही खूप हसलो. आणि मग त्यानंतर आम्ही फायनली खाली जायला रेडी झालो. आणि ही आहे माझी मैत्रीण परत भाग्यश्री, आणि ती आहे न्यांदा. त्या मला खूप चिडवतात की मी नुसतं ब्लॉगमध्ये माझी भाग्यश्री, माझी न्यांदा करत राहते. बट इट इज वॉट इट इज. ह्या दोघींना सोडून मला दुसरं कोणीच नाही आहे फिरायला किंवा काही. आम्ही खाली उतरत होतो आणि भाग्यश्री खूप धडाधड चढलेली वरती कुत्र्यांच्या भीतीने, म्हणून ती तिचे पाय थरथर कापत होते खाली उतरायला. तर मी त्यांना पळून दाखवत होते की यो गाइस सी, मैं भाग सकती हूँ, तुम नहीं भाग सकते. आणि मग त्यानंतर मी तिचा मजाकच उडवत होती फुल खाली उतरायच्या टाईमला, की यो भाग्यश्री, दिस इज मी हू कॅन रन बट यू कांट रन. पण ह्या दोघींमुळं मला खूप मजा येते. एकाच एक कॅरेक्टर येतं, दोघीच्या दोघी सेवेज, सरकॅस्टिक, फनी, और यू कॅन से युनिक वन्स फॉर मी. हीरा है हीरा, मुन्ना है मुन्ना मेरा, तसं वाला आहे. मग आम्ही फायनली खाली पोहोचलो आणि त्या दोघी तिकडं गप्पा मारत होत्या. मी माझं व्लॉगचं काढत होते की बघा गाईज, मला किती घाम आला बघा. आणि मग मला तिथं पिंक कलरचे फ्लावर्स पण दिसले झाडाला. मग मी ते तोडून कानात अटकवले. मी ते इथं ट्रेंडच करत होती, प्रेमिकावाला. मग आम्ही फायनली निघालो. मग मी भाग्यश्रीची वेट करत होती, पण भाग्यश्री पाठी दिसतच नव्हती. मग ही फायनली ती पुढं निघून गेलेली.
मग मी हवा खात होती पाठी बसून. प्रिन्सेस ट्रीटमेंट, फुल प्रिन्सेस ट्रीटमेंट घेते मी पाठी बसून, फक्त तेच करते. ही जी आता बाईक पुढे गेली ना, फुल शायनिंग मारत होती की देखो मेरे पास ये आहे. पण ते छपरीच आहेत, त्यांना कोण सांगेल ही गोष्ट. मग आम्ही ना HV फूड्सला माझ्या हॉस्टेलच्या जवळ पोचलो. मग तिथं आम्ही ना बघत होते की काय खायला. इडली आणि मेदूवडाच होता, त्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. मग तेच ऑर्डर केलं आम्ही. एवढं काय खास नव्हतं ते, बट ठीक आहे केलं. बट वेट करत होतो, खूप वेट करायला लागला आम्हाला त्या गोष्टीसाठी. मी इथं येडेचाळे करत होती. मग आम्ही वेट करता करता चहाच मागवला शेवटी. मग तेवढ्यात ती मेदूवडा पण येऊन गेला. आम्ही मग त्यानंतर ना खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि मग घरी गेलो आम्ही. ॲटलीस्ट 2 hours. थँक्स फॉर वॉचिंग.